भाताबद्दल दोन शब्द. हां ही भात साधारणतः 6 जूनला मी पेरलोय. हां त्याच्यानंतर हे भाताचं बी साधारणतः मला 2.5 किलो असं लागलेलं आहे. हां 2.5 किलोमध्ये मी हे साधारणतः 15 गुंठ भात केलोय. बरं ह्या भाताचं नाव आहे NP 125. ही जात नवीन असल्यामुळं मी एक नवीन आले म्हणून करायचं म्हणून केलं आहे. भात तसं बघायला गेलं तर भात माझ्या मनाप्रमाणे आलेला आहे. मला वाटते की याचं रिझल्ट बी पुढं चांगलं असेल, पोटी वगैरे चांगलं का टाकेल असं वाटते. बघू आता पुढे पोटी टाकल्यावर. छान छान. याच्यासाठी कोण कोण काम केल्यात? हे काय कामाचं जास्त आम्ही काय गडी घेतले नाही, काय नाही. फक्त त्याच्या टायमात 1-2 दिवस आपण टायमिंग काढून फक्त त्याचं कसपाटाने जे काय आहे त्याचे तणनाशकाचं जे आहे फवारणी वगैरे मी केले. NP आपलं नॅनो युरिया, नॅनो DAP याचं मिश्रण करून 2 वेळा कीटकनाशक टाकून त्याच्यात मी 2 वेळा फवारणी केलं 1-2-4 पंपाचं. एवढंच, त्याच्यावर जास्त मी काय हे केलंच नाही. एवढ्यावरच भात चांगलेला आले आहे. इतर शेतकऱ्यांना याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय इतर शेतकऱ्यांना याचं रिझल्ट बघणार मी पुढच्या टायमाला. तुम्ही पण हे भात करा, चांगलं आहे, खाण्याचं पण चांगलं असणार असं सांगणार. ठीक आहे. हे काम तुम्ही इतकं छान शेती केलं आहे. हे करता करता तुम्ही एक सामाजिक सेवा म्हणून हॉस्पिटल देखील चालवत आहे. मी नुकतंच तुम्हाला भारत सरकारचा आदर्श डॉक्टर पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. याबद्दल तुम्ही 1-2 शब्द बोला. काय कसं आहे, माझं व्यवसाय हे डॉक्टरकीचा असल्यामुळं मला शेतीतनं जसं वेळ मिळत नाही. तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून मी हे शेत केलो आहे. असं भाताचं केलो आहे, त्याच्यानंतर सोयाबीन बी केलो आहे. सोयाबीनचं पण पीक चांगलं आहे माझं यावर्षी. त्यातल्या त्यात मी फक्त कसं आहे, मला 12 तासपैकी फक्त 1-2 तासाचाच फक्त एवढंच मला वेळ मिळते. परंतु तेवढ्या वेळेतच येऊन मी हे शेत केलेलं आहे. आता सध्या मला भारत सरकारचं दिल्लीला अवॉर्ड्स मिळालेला आहे डॉक्टरकीबद्दल. माझी सेवा चांगली वाटली असणार त्यांना. गुप्त माहिती वगैरे माझं घेऊन त्यांनी माझं सर्च करून माझं नाव घेऊन मला त्यांनी फोन करून अवॉर्ड्स तुम्हाला हे झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, तुम्ही दिल्लीला येऊन सन्मान करून घेऊन जावं असं बोलले आहेत. बघू आता अजून पुढे आहे ते.